या आपल्या पत्रकार परिषदेसाठी सर्व उपस्थित इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, पत्रकार बंधू सर्वांचं दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेशजी सावंत व सर्व दक्षिण रत्नागिरीतील मंडळाचे अध्यक्ष आणि दक्षिण रत्नागिरी GST रिफॉर्म्स जिल्हा संयोजक मी प्रशांत निंगणकर आपलं सर्वांचं स्वागत करतो। 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून GST रिफॉर्म्सबद्दल सर्व देशाला माहिती दिलेली आहे। पूर्वीची जी कर प्रणाली होती ही 4 टप्प्यात होती, 5%, 12%, 18% आणि 28%। ही कर प्रणाली फार सुलभ करून फक्त दोन टप्प्यामध्ये 5% आणि 18% अशी करण्याचे पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केलेलं आहे आणि 22 तारखेपासून ही कर प्रणाली लागू होणार आहे। 56व्या GST काउन्सिलच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयामुळे भारताने या कर प्रशासनात एक स्पष्ट पाऊल पुढे टाकलेलं आहे आणि यामुळे ही 18% आणि 5% अशी 2 स्तर रचना स्वीकारल्याने कर रचना सुलभ झाली आहे आणि नियोजन, किंमत आणि गुंतवणुकीसाठी अंदाज सुलभ होत आहे। ही रचना महसूल गरज आणि वाढ यांच्यातील योग्य संतुलन होणार आहे। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारने नेक्स्ट जनरेशन GST सुधारणा सादर केल्या आहेत। हे भारताच्या अर्थव्यवस्थेत परिवर्तन घडवून आणण्याच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे। स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात त्यांनी सांगितल्याप्रमाणे हे एक धाडसी स्वप्न आता प्रत्यक्षात आलेलं आहे आणि GST काउन्सिल या प्रस्तावाला एकमताने पाठिंबा दिलेला आहे। त्यामुळे या सुधारणांचे उद्दिष्ट शेतकरी, MSME, व्यापारी, महिला, युवक, मध्यम वर्गासह नागरिकांना याचा फायदा देणे हे त्या पंतप्रधान मोदीजी यांच्या मनातील ध्येय त्यांनी ह्या GST काउन्सिलच्या सुधारणांमुळे साध्य केलेलं आहे। शेतकऱ्यांना कमी दर आणि जलद परतफेडीचा फायदा होईल, ज्यामुळे कृषी उत्पादकता वाढणार आहे। तसेच नेक्स्ट जनरेशनमुळे कमी खर्च करून, प्रक्रिया सुलभ करून आणि कर्ज सुलभ करून MSME लक्षणीयदृष्ट्या सक्षम होणार आहेत, ज्यामुळे रोजगार निर्मितीला चालना मिळेल आणि भारताच्या विकासाला हातभार लागणार आहे। महिला उद्योजक आणि कार्यरत असलेल्या महिलांना औपचारिक अर्थव्यवस्थेत प्रवेश, कमी अडथळे आणि त्यांचे व्यवसाय वाढीसाठी अधिक संधीचा फायदा होणार आहे। या सर्व याच्यामुळे आपल्याला फायदा होणारे अनेक घटक आहेत। सलून, स्पा, फिटनेस सेंटर्स यांचा GST 18% 5% केलेला आहे। या दृष्टीने फिट भारत, हेल्दी भारत ही घोषणा मोदीजींनी साध्य केलेली आहे। तसेच दैनंदिन गरजेच्या वस्तू ज्या आहेत, हेअर ऑइल, शॅम्पू, टूथपेस्ट, टॉयलेट सोप, टूथब्रश, शेविंग क्रीम या सगळ्यांचा 18% GST 5% केलेला आहे। तसेच नमकीन, भुजिया, मिक्सर्स, नंतर फीडिंग बॉटल्स, नॅपकिन, डायपर्स, शिवणयंत्रे आणि शिवणयंत्रांशी रिलेटेड असलेले सर्व पार्ट्स यांचा GST 12% 5% केलेला आहे। तसेच घरगुती उपयोगाची सर्व भांडी याचाही GST 12% 5% केलेला आहे। या GST रिफॉर्म्समुळे शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा देण्याचं काम मोदीजींनी केलेलं आहे। त्याच्यामध्ये ट्रॅक्टर्ससाठी लागणारे त्याचे स्पेअर पार्ट्स, नंतर त्यासाठी सगळी न्यूट्रियंट्स आणि जी खतं आहेत याच्यावरचा GST 12% आणि 18% याच्यावरून थेट 5% आणलेला आहे। ड्रीप इरिगेशन सिस्टीम, स्प्रिंकलर्स आणि शेतीसाठी लागणारी सगळी यंत्रसामुग्री याच्यावरचाही GST 12% 5% आणलेला आहे। शैक्षणिक साहित्य जसं की नकाशे, चार्ट्स, ग्लोब्स, पेन्सिल, शार्पनर्स असं सर्व, नोटबुक्स या सर्वावरचा GST 12% आणि 5% 0% केलेला आहे। त्यामुळे या GST रिफॉर्म्समुळे जनसामान्यांना याचा फायदा होणार आहे आणि यामुळे महागाई कमी होण्यास, आपल्या देशातील संपूर्ण महागाई यामुळे कमी होणार आहे। अशा प्रकारे हे सर्व GSTमध्ये सुधारणा करून मोदीजींनी ते सबका साथ सबका विकास हे घोषणा जी दिली होती त्या GSTमध्ये रिफॉर्म्स करून मोदीजींनी साध्य केलेली आहे। जो GSTमध्ये बदल केला स्लॅबमध्ये, पूर्वी 28% आणि 28 आणि 12 18%।
असा जो स्लॅब होता त्याच्यामध्ये बदल करून 5 टप्प्यांमध्ये हा स्लॅब केलेला आहे. आणि त्याच्यामुळे अनेक ज्या सर्वसामान्यांना नेहमीच वापरण्यात येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींवर GST कमी झाल्यामुळे जे मोदीजींनी एक शब्द दिला होता संपूर्ण भारतीयांना की भविष्यामध्ये मध्यमवर्ग असेल किंवा सामान्य कुटुंबाला एक चांगलं जीवन जगता यावं याच्याकरता कमीत कमी दरात जीवनावश्यक गोष्टी उपलब्ध होतील. आणि त्याचाच भाग म्हणून आपल्या देशाच्या अर्थमंत्री सन्माननीय निर्मला सीतारामजी मॅडम यांच्या धोरणातून हा निर्णय झाला. आणि त्याचाच एक भाग म्हणून रवींद्र चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली मुंबईला दादर येथे एक शिबिर झालं. प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्याच्याकरता एक संयोजक सहसंयोजक असे दिले गेले. त्याच्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याकरता प्रशांत डिंगणकर, आमच्या सोशल मीडियाचे प्रमुख म्हणून ओंकार फडके आणि विजय चितळे असे 3 लोकांना पक्षाने जबाबदारी दिलेली आहे. याच्यामध्ये हाच विषय आहे की ज्या गोष्टींवर रिफॉर्म झाला आहे आणि ज्या गोष्टी स्वस्त झाल्या आहेत ह्या लोकांपर्यंत त्या पोचल्या पाहिजेत. आणि या अनुषंगातून असलेले इथले व्यापारी असतील किंवा अन्य घटक जे आहेत ह्या घटकांची संमेलनं घेऊन आत्ताचा जो काय रिफॉर्म झाले त्याच्याबद्दल जनतेला नेमकं काय मिळणार आहे किंवा अजूनही काय रिफॉर्म आवश्यक आहेत का त्यांच्याकडून की बाबा मोदी सरकारकडून ह्या गोष्टी होणं आवश्यक आहेत याच्याकरता एक संमेलनसुद्धा प्रत्येक ठिकाणी आयोजित केलं जाईल. आणि हा संपूर्ण जो भाग आहे की जेणेकरून सगळ्याच गोष्टी चांगल्या पद्धतीनं जनतेला मिळाव्यात याच्याकरता या GSTमध्ये सुलभीकरण करून लोकांपर्यंत पोहोचाव्यात. आणि दुसरा विषय असा की या निमित्तानं स्वदेशी वस्तू वापरायचा सुद्धा एक संकल्प मोदीजींच्या या नेतृत्वाखाली नव्यानं पुढं सुरू होणार आहे. कारण आपण सगळ्यांनी पाहिलं ते मध्यंतरी एक अमेरिकन सरकारने एक धोरण अवलंबलं की आपल्या इकडच्या जाणाऱ्या काही वस्तूंवर त्यांनी टॅक्स वाढवला. त्याच्यामुळे निर्यातीच्यावर फार मोठा परिणाम झाला. त्याच्यामुळे आपल्याच वस्तू आपल्या इथे मोठ्या प्रमाणात वापरल्या जाव्यात याच्याकरता स्वदेशीचं अवलंबन करावं असं एक उपक्रम भारतीय जनता पार्टीमार्फत केला जाईल. याच्याकरता इथे बनणाऱ्या प्रोडक्ट जे आहेत इथले जे काय उद्योजक आहेत त्यांना जास्तीत जास्त सोयीसुविधा देऊन MSME जे आपलं नारायण राणे साहेबांकडे पूर्वीचं खातं होतं त्यांच्या माध्यमातून स्वतः उद्योजक निर्माण करणं हा त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि याच्याकरता या पुढच्या बैठका नियमितप्रमाणे अशा पद्धतीनं ह्या चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली होत राहतील. वेळोवेळी ज्या सूचना किंवा ज्या माहिती आम्हाला मिळेल ती आपल्यापर्यंत या निमित्तानं पोचवली जाईल. याचबरोबर आता 17 सप्टेंबर पासून 2 ऑक्टोबरपर्यंत आमचा सेवा सप्ताह सुरू झाला आहे. कालच रत्नागिरीमध्ये त्याचा पहिला टप्पा म्हणून रक्तदान शिबिर एक झालं. विविध कार्यक्रम झाले. त्याच्यामध्ये बैरी देवस्थानला इथल्या शहरातल्या आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी प्रार्थना केली मोदीजींच्या दीर्घायुष्यासाठी. त्याच्यानंतर फळवाटप झालं. अनेक ठिकाणी स्वच्छता अभियानसुद्धा सगळ्या चिपळूणपासून अगदी राजापूरपर्यंत सगळीकडे झालेली आहेत. 20 तारखेला दुसऱ्या टप्प्यातलं रक्तदान शिबिर हे चिपळूणला होणार आहे. त्या दिवशी सन्माननीय आमचे सर्वांचे नेते रवींद्र चव्हाण साहेब यांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त तिथे रक्तदान शिबिर होईल. म्हणजे हा 17 ते 2 मधला दुसरा जो रक्तदान टप्पा आहे तो तिथे होईल. आणि तिथेच एक आरोग्य शिबिरसुद्धा प्रशांत यादव यांच्या माध्यमातून एका हॉस्पिटलला घेण्यात आलं आहे. माझ्या मते 23 तारखेला दादा ढेकणे यांच्या नेतृत्वाखाली शहरामध्ये रक्तदान शिबिर आहे. आणखीन तिसरं आरोग्य शिबिरं जी आत्ता चालू आहेत शासनामार्फत चालू आहेत. अनेक ठिकाणी कालच त्याचं उद्घाटन कामत्यामध्ये झालं. अतिशय चांगला उपक्रम मुख्यमंत्री सहायता कक्षाच्या माध्यमातून हा राबवला जातो आहे. ही आरोग्य शिबिरं महिलांसाठी प्राधान्य याला दिलं गेलं आहे की त्याच्यामध्ये महिलांना असलेल्या सगळ्या अडचणी जे काय आहेत आरोग्याच्या त्या संदर्भामध्ये चांगले चांगले डॉक्टर्स त्या ठिकाणी येत आहेत. त्याचबरोबर
संपूर्ण महाराष्ट्र हा डोळ्याच्या दृष्टीनं सगळ्यात व्यवस्थित राहावा. कदाचित काही वेळा आपल्याला टेस्टिंग करून जर मोतीबिंदू किंवा काचबिंदूसारखे जर आजार असतील तर त्याच्यावर त्या व्यक्तीला मुख्यमंत्री सहायता कक्षातून त्याच्यावर ऑपरेशन्स केले जातील. अशा पद्धतीनं ह्या सगळ्याचं स्कॅनिंग चालू आहे. त्याचबरोबर दिव्यांगांसाठी सुद्धा या कार्यक्रमामध्ये म्हणजे आमच्या 17 ते 2 या कार्यक्रमामध्ये त्याचा कॅम्प लावला जाणार आहे. नरसू कांबळे जे जिल्हा दिव्यांग सेलचे प्रमुख आहेत जिल्ह्याची भारतीय जनता पार्टीचे, त्यांच्या नेतृत्वाखाली हा कॅम्प होणार आहे. कालच या संदर्भात माहिती घेतली गेली. दिव्यांगांसाठी प्रत्येक गावामध्ये अंगणवाडी सेविका असतील किंवा मला वाटतं आरोग्य सेविका असतील, या स्क्रीनिंग करून आणलेल्या त्यांनी नावं आणलेली आहेत सगळ्यांची. आणि त्याच्यामध्ये कुठल्या दिव्यांगाला कुठलं उपकरण आवश्यक आहे याची संपूर्ण डाटा हा जिल्हा परिषद आणि जिल्हा रुग्णालय यांच्याकडे आहे. शासनाकडून मिळणाऱ्या त्यांना दिव्यांगांना मिळणारी उपकरणं पण त्यातून समजा नाही मिळालं तर नारायण राणे साहेबांच्या माध्यमातून CSR फंडातून त्यांना ही उपकरणं पुढची दिली जातील. याच्यापूर्वी नारायण राणे साहेबांच्या नेतृत्वाखालीच चिपळूण, संगमेश्वर, राजापूर या ठिकाणी असे दिव्यांगांचे कॅम्प झाले. अनेक लोकांना त्याचा फायदा झालेला आहे. आणि त्यामुळे हा पूर्ण जो सप्ताह आहे हा 17 ते 2 या सप्ताहामध्ये जास्तीत जास्त लोकांकरता सोयीसुविधा कशा निर्माण होतील याच्याकरता भारतीय जनता पार्टी पूर्णपणे प्रयत्न करते. आणि त्याच्याकरता ही आपल्याला माहिती देण्याकरता एक पत्रकार परिषद होती. त्यातून आपल्याला जर आणखीन काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता. बाकी कोणाला तुम्हाला काय माहिती द्यायची असेल